नमस्कार. माझे आजोबा पांडुरंग श्रीधर केतकर हे देवरुख पासून 6-8 मैलावर असलेल्या निव नावाच्या गावामध्ये राहत होते आणि वंश परंपरेने आलेली खोती या माझ्या आजोबांकडे होती. आजोबांना त्यावेळेला सगळेजण आदराने बापू म्हणत असत आणि या बापूंचा शब्द ओलांडायची छाती त्यावेळेला त्या पंचक्रोशीमध्ये नव्हते. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये किंवा कधीतरी दिवाळीच्या सुट्टीमध्ये सुद्धा मी आपल्या आजोबांकडे निव्याला जात असे. पण अगदी कळत्या वयापासून मला तिथे आजीचा जाच होतो असं काहीसं वाटत असे. कारण सकाळी उठल्यावर माझी आजी माझ्या मागे एक तगादा लावत असे की उत्तम, उठल्यावर इकडे तिकडे फिरू नको, आधी दात घास बघू, आधी दात घास बघू. आता सर्वसाधारणपणे लहान मुलांना जो दात घासायचा कंटाळा असतो तो माझ्या अंगामध्ये रोमामध्ये भिनलेला होता आणि त्यामुळे अंथरुणातून उठल्यावर आजोबा पडवीमध्ये काय करतायत किंवा गडी माणसं आवारामध्ये काय करतायत हे बघायला मी धाव घेत असे. आणि आजी मात्र मी जिथे असेन तिथून मला बकोटीला धरून घरामध्ये आणत असे. मोरीमध्ये उभं करून चुलीतली राख माझ्या हातावर देऊन माझ्याकडनं दात घासून घेत असे. कधीतरी चुलीतली राख किंवा कधीतरी त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये सर्वदूर प्रसिद्ध असलेली माकड छाप काळी टूट पावडर दात घासायला असे. बाकी निव्यामध्ये सगळं माझ्या आवडतं होतं. आजोबा अतिशय लाड करत होते. आजोबांच्या गप्पा ऐकण्यामध्ये माझा वेळ जात होता. मागच्या बाजूला घराच्या नदी होते आणि नदीवरती जाऊन त्याच्यामध्ये दगड टाकत राहणं हा माझा एक आवडता खेळ त्यावेळेला होता. आता आजीचा जाच जास्त व्हायला लागला की मला असं वाटे की कधी एकदा मी या निव्यामधून निघतो आणि चिपळूणाला जातो. चिपळुणामध्ये माझे आईचे वडील म्हणजे यशवंत दिनकर करमरकर राहत होते आणि त्यावेळेला या करमरकरांचं बिऱ्हाड मोडकांच्या चाळीमध्ये चिपळुणामध्ये होतं. माझे आजोबा म्हणजे यशवंत दिनकर करमरकर हे PWD मध्ये चीफ सर्वेयर होते आणि मुंबई गोवा मार्गाची पहिली आखणी आणि पहिलं डांबरीकरण हे माझ्या आजोबांच्या अखत्यारीमध्ये त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण झालेलं आहे. आणि साहजिकच PWD मध्ये असलेली नोकरी आणि जसा रस्ता पुढे जाईल तसं बिऱ्हाड पुढे नेत जायचं हे माझ्या आजोबांचं पूर्ण नोकरी होईपर्यंतचं धोरण होतं. त्यामुळे अगदी पनवेल पासून गोव्यापर्यंत दर 50-60 किलोमीटरवर माझ्या आजीने बिऱ्हाड थाटलेलं होतं आणि 1954-55 दरम्यान हे बिऱ्हाड त्यावेळेला चिपळुणामध्ये होतं. माझे आजोबा म्हणजे बाकी सगळेजण त्यांना त्यावेळेला तात्या म्हणत असत. हे तात्या सकाळी उठून आपलं सगळं आन्ही उरकून थोडासा नाश्ता करून सायकलवर टांग टाकत असत आणि जिथे कुठे रस्त्याचं काम सुरू असे तिथपर्यंत सायकल दामटत जात असत. सर्वसाधारणपणे 10-12 किलोमीटरची रपेट सायकलवरनं जाताना ते नियमाने करत असत. तिथे गेल्यावर तास, 2 तास, 3 तास, 4 तास जसं काम असेल त्याप्रमाणे काम करत असत. आणि मग दुपारच्या वेळेला कधी 12:30, कधी 1, कधी 1:30 किंवा कधी 2 वाजता तशी सायकल चालवत आपल्या बिऱ्हाडी म्हणजे चिपळुणातल्या मोडकांच्या चाळीमध्ये येत असत. आजीने तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवलेला असे आणि मग आजोबा हातपाय धुवून थेट पानावरती बसत असत. साधा सरळ सोज्वळ स्वयंपाकाचे 4 घास पोटामध्ये ढकलून मग आलेला पेपर वाचायला आजोबा बसत असत आणि मग त्यांची 7:30 सुरू होत असे. साधारणपणे जेवण झाल्यावर 15-20 मिनिटांनी हात धुवून जरा पेपर चाळतायत न चाळतायत तोच त्यांच्या पोटामध्ये भयंकर दुखायला लागे. पोटाच्या वेदना हळूहळू जसा काळ म्हणजे मिनिटं पुढे जात असत तशा अतिशय तीव्र होत असत आणि कधी कधी
पोटातल्या वेदनाने व्याकुळ झालेले माझे आजोबा म्हणजे तात्या जमिनीवर गडाबडा लोळत असत. सर्वसाधारणपणे हा पोटदुखीचा आजार अर्धा पाऊण तास माझ्या आजोबांचा घाम काढत असे आणि एकदा अर्धा पाऊण तास झाला की हळूहळू जशी अचानक ही पोटदुखी सुरू होत असे तशीच ती मंदावत जात असे आणि मग तासाभराने किंवा 1.5 तासाने आजोबा परत टवटवीत होत त्यांची पोटदुखी कुठच्या कुठे पळून जात असे. आजीच्या हातचा चहाचा घोट घेऊन परत सायकलवर टांग टाकून ते जिथे रस्ता चाललेला असे, रस्त्याचं बांधकाम, डांबरीकरण, मोजणी जे काही चाललेलं काम असे तिथे येत असत आणि संध्याकाळपर्यंत सगळ्या 100-200 मजुरावर करडी नजर ठेवून त्यांच्याकडून त्या दिवसाचं जेवढं नेमलेलं काम असे तेवढं हक्काने गोड बोलून करून घेत असत. आजोबांची ही पोटदुखी म्हणजे खरोखर एक चमत्कार आहे असं मोडकांच्या चाळीतल्या लोकांना वाटत होतं, कारण तास 1.5 तास अतिशय वेदनाने त्रस्त झालेला हा माणूस सकाळी टवटवीत असे, संध्याकाळी टवटवीत असे, नातवंडांशी गप्पा मारायला, चाळीतल्या मुला माणसांची गोष्टी करायला किंवा कोणाची थट्टा मस्करी करायला एकदम ताजा तवाना असे. पण मगाशी मी जे सांगितलं तसे जेवण झाल्यावर तास 1.5 तास त्यांना ती 7:30 भोवत असे. आता पोटाचा रोग आहे, फार काळजीपूर्वक त्याला इलाज झाले पाहिजे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे गणित आजोबांना पटलेलं होतं आणि म्हणून सुरुवातीला चिपळुणातले डॉक्टर, मग रत्नागिरीतले डॉक्टर, मग मुंबईतले डॉक्टर, काही वेळेला हकीम, वैद्य, झाडफूक करणारे, ज्योतिषी या सगळ्यांचे उंबरठे आजोबाने नोकरीमधून जसा जसा वेळ मिळत असे कधीतरी सुट्टी काढून किंवा कधीतरी रविवारला धरून उंबरठे झिजवून त्यांनी सांगितलेले सगळे उपाय इमाने इतबारे केलेले होते. पण जवळजवळ 6, 6.5, 7 वर्ष झाली तरी आजोबांच्या पोटदुखीला उतार म्हणून काही पडत नव्हता. कुठच्याही निष्णात डॉक्टरला, वैद्याला किंवा अगदी ज्योतिषाला सुद्धा यांच्या नाडीला बघून पोटामध्ये काय नक्की होत आहे याचा थांग पत्ता लागत नव्हता. आणि मग जसे महिने वर्ष उलटून जायला लागले तसे आजोबा हळूहळू या आपल्या पोटदुखीने खिन्न व्हायला लागले. आता ही पोटदुखी बरा करणारा डॉक्टर या जगात आहे की नाही अशी काहीशी शंका त्यांना दिवसेंदिवस यायला लागली. आता वाढता पसारा, वाढता संसार होता, 50च्या पुढे गेलेलं वय होतं आणि PWD मधले रस्त्यावर उभं राहून उन्हात, पावसात, हिवाळ्यात काम करून लोकांकडनं घेणं ही त्यांची ड्युटी होती. त्या कशामधूनही त्यांना सुटका नावाची गोष्ट होणार नव्हती आणि जरी सुटका झाली असती तरी पोटदुखी घेऊन हे उरलेलं आयुष्य काढणं त्यांना महाकर्म कठीण होतं. आता एक दिवस काही खात्याच्या कामाच्या निमित्ताने आजोबा चिपळुणातून उठून सरळ पुण्याला गेलेले होते आणि पुण्यामध्ये त्यांच्या खात्याचं जे काम होतं ते पूर्ण झाल्यावर जरा वेळ आहे तर पुण्यामध्ये इकडे तिकडे रपेट मारून पुण्यामध्ये चांगलं चुंगलं काही खायला मिळतं का किंवा काही लिहायला मिळतं का किंवा न्यायला मिळतं का असा विचार करून ते पुण्यामध्ये पायी फिरायला लागले आणि फिरता फिरता पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये आले आणि सदाशिव पेठेमध्ये त्यांना एका डॉक्टरांची पाटी दिसली, विनायक बेहेरे MBBS. आता आत्तापर्यंत मुंबईपासून रत्नागिरीपर्यंत सगळे डॉक्टर पालथे घालून झालेले होते, पण पुण्यातल्या डॉक्टरना त्यांनी आपली तब्येत काही दाखवली नव्हती. तेव्हा आता पुण्यामध्ये आलोच आहोत तर आपल्या पोटदुखीला इथे कुठे काही मात्रेचा वळसा मिळतो का असा विचार करून सहज वेळ होता म्हणून या विनायक बेहेरेंच्या दवाखान्यामध्ये माझे आजोबा आतमध्ये गेले. साधारणपणे 40च्या पुढे जरासं आलेलं वय, स्वच्छ गोरावर्ण, घारे डोळे आणि किंचित स्थूल असं शरीर अशा वर्णनाचे हे विनायक बेहेरे आपल्या आतल्या खोलीमध्ये बसलेले होते.
आजोबा गेले, आजोबांनी त्याला नमस्कार केला आणि डॉक्टर उठून उभे राहिले, त्यांनीही प्रतिनमस्कार केला. आजोबांनी मग आपला परिचय करून दिला आणि आपलं दुखणं सांगितलं. ठीक आहे असं म्हणून बेहेरे डॉक्टरांनी आजोबांना त्यांच्या शेजारी असलेल्या एका बेडवर झोपवलं. त्यांच्या पद्धतीने त्यांनी सगळी तपासणी केली आणि आजोबांना मग पुन्हा पुढे असलेल्या खुर्चीवर बसायला सांगितलं. जवळ असलेल्या बेसिनमध्ये हात धुवून पंचाला हात पुसत बेहेरे डॉक्टर आपल्या खुर्चीमध्ये येऊन बसले आणि आता हे आपल्यासमोर एखादा कागद घेतील, आपलं पेन काढतील आणि आपल्याला काहीतरी औषधं लिहून देतील असं समोर बसलेल्या माझ्या आजोबांना वाटत होतं. बेहेरे डॉक्टरांनी शांतपणे 2-3 मिनिटं विचार केला आणि या सगळ्या 2-3 मिनिटांमध्ये माझ्या आजोबांना असं वाटलं की बहुतेक बेहेरे साहेबांना म्हणजे बेहेरे डॉक्टरांना आतमध्ये असलेली कुठची तरी मोठी व्याधी हाताला लागलेली आहे आणि त्या मोठ्या व्याधीवर तितकाच मोठा इलाज यशस्वी कसा करायचा याच्यासाठी हे बेहेरे डॉक्टर विचार करत बसलेले आहेत. 2-3 मिनिटं आजोबांना युगासारखी वाटली आणि मग एकदम सावध होऊन बेहेरे डॉक्टर समोर बसलेल्या आजोबांना म्हणाले की करमरकर, माझं ऐकणार असाल तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की तुम्ही लवकरात लवकर तुमचे सगळे दात काढून टाका. आजोबांचा एकही दात हलत नव्हता, कुठेही खिंडार पडलेलं नव्हतं आणि समोर बसलेले बेहेरे डॉक्टर आजोबांना सांगत होते की करमरकर, तुम्ही तुमचे सगळे दात काढून टाका. पोटामध्ये व्याधी आणि हे डॉक्टर दात काढायला सांगतायत हे बसल्या बसल्या माझ्या आजोबांना थोडंसं विचित्र वाटलं. पण आजच्यासारखं व्हॉट्सॲप आणि गुगलचं ज्ञान त्यांना प्राप्त झालं नसल्यामुळे आणि साधारणपणे 1954-55चा जो काळ होता तो डॉक्टरला देव मानण्याचा होता. त्यामुळे त्यांना उलटसुलट काही न विचारता त्यांची जी काही फी होती ती तिथल्या तिथे अदा करून परत एकदा नमस्कार करून माझे आजोबा बाहेर पडले. आता डॉक्टरांनी सांगितलेला उपाय करायचा का नाही याच्यामध्ये 1-2 दिवस त्यांनी घालवले आणि मग एकदा मनाचा हिय्या करून त्यांनी निर्णय घेऊन टाकला की ठीक आहे, आतापर्यंत सगळे औषध उपचार हाकीम सगळे झाले, पण हा शेवटचा उपाय म्हणून आपण करून तर बघूया. त्याच्यानंतर मग चिपळुणामध्ये असलेल्या एका चांगल्या दाताच्या डॉक्टरांकडे जाऊन आजोबांनी एक एक 2-2 करत पुढच्या महिनाभरामध्ये आपले सगळे दात काढून टाकले आणि त्याच्यानंतर मला वाटतं 15-20 दिवसामध्ये त्यांना जेवण करण्यासाठी जे नकली दात म्हणजे ज्याला कवळी म्हणतात ती कवळी बनवून तयार झाली. डॉक्टरांनी त्यांना कवळी दिली, त्याची निगा कशी राखायची ते सांगितलं, किती वेळा धुवायची ते सांगितलं आणि ही आपल्या हिरडीवर कशी बसवायची आणि कशी काढायची ही 2-4-10 वेळा आजोबांकडनं प्रात्यक्षिक करून मगच त्या चिपळुणातल्या दाताच्या डॉक्टरांनी माझ्या आजोबांची त्यांच्या घरी रवानगी केली. दुसऱ्या दिवसापासून आजोबा खुटखुटीत दिसायला लागले. नवे चकचकीत दात त्यांच्या तोंडामध्ये शोभून दिसायला लागले आणि मग नेहमीसारखा भाकर तुकडा आपल्या दातांनी तोडण्याच्या ऐवजी आता त्यांचं सगळं जेवण कवळीने सुरू झालं. कवळीने सुरू झालं. 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस झाले आणि नंतर जे जेवणाच्या नंतर आजोबांची ससे होलपट होत असे पोटदुखीने, ती व्हायची बंद झाली. आजोबांना सुरुवातीला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण नवीन दात लावल्यानंतर जवळजवळ 8-10 दिवसामध्ये त्यांची पोटदुखी जवळजवळ शून्यावरती आलेली होती.
आता कुठच्याही औषधाचा आजपर्यंत त्यांचा जो अनुभव होता त्याच्यामध्ये सुरुवातीला काही औषधं आपला गुण 5-10 दिवस, काही औषधं 15-20 दिवस दाखवत असत आणि मग पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणत आजोबांची पोटदुखी आजोबांच्या उरावर येऊन बसत असे. त्यामुळे आता जरी आपलं पोट दुखायचं थांबलं असलं तरी लगबगीने आनंदाने उड्या मारायच्या नाहीत असं आजोबांनी कुठेतरी ठरवलं आणि जेवढे दिवस जात आहेत तेवढे जाऊन देत असं म्हणत नेहमीचं आपलं जे काम होतं ते करत राहायला सुरुवात केली. होता होता जेव्हा 4 महिने पुरे झाले तेव्हा आजोबांना हा काहीतरी चमत्कार झालेला आहे असं वाटायला लागलं आणि मग 6 महिने पूर्ण झाल्यानंतर मात्र आजोबांची खात्री पटली की सदाशिव पेठेतल्या विनायक बेहेरे डॉक्टरनी जे काही त्यांचं शास्त्राला अनुसरून आपलं गणित मांडून मला जो काही उपाय दिला तो निदान मला तरी लागू पडलेला आहे. रत्नागिरीपासून मुंबईपर्यंत सगळ्या डॉक्टरना जे काही जमलं नाही ते या पुण्याच्या डॉक्टरांनी यशस्वीपणे करून दाखवलं. 6 महिने झाल्यानंतर मग एक दिवस आपली हक्काची असलेली रजा घेऊन या PWDच्या कामातून 2 दिवसाची सुटका करून घेऊन माझे आजोबा म्हणजे तात्या परत एकदा चिपळुणातून निघाले आणि पुण्यामध्ये जाऊन विनायक बेहेरे डॉक्टरांच्या समोर उभे राहिले. विनायक डॉक्टरांना अंधूक अंधूक आजोबा येऊन गेल्याचं कदाचित आठवत असावं पण नक्की काही त्यांची खात्री होत नव्हती कारण मध्ये जवळजवळ 6-6.5 महिन्याचा काळ निघून गेलेला होता आणि नंतरच्या काळामध्ये या विनायक बेहेरेंकडे अनेकानेक पेशंट येऊन गेलेले असावेत. आता आजोबा शांतपणे समोर बसले. त्यांनी आपला पुन्हा एकदा परिचय करून दिला आणि 6 महिन्यापूर्वी आपण पोटदुखीने त्रस्त होऊन तुमच्याकडे आलेलो होतो आणि तुम्ही मला सगळे दात काढून टाकायला सांगितले. त्याप्रमाणे मी सगळे दात काढून टाकले आणि जेवणानंतर अनेक वर्ष जी मला पोटदुखी अक्षरशः पिळून काढत होती ती पूर्ण थांबली आहे असं घडा पण शांत संयमी आणि नम्रतेच्या स्वरामध्ये माझ्या आजोबांनी समोर बसलेल्या विनायक बेहेरे डॉक्टरना सांगितलं. डॉक्टरांना फारसं काही आश्चर्य वाटलं असंही दिसलं नाही. बघा करमरकर मी तुम्हाला बरं केलं आहे असेही काही भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले नाहीत. कदाचित त्रस्त झालेल्या प्रत्येक पेशंटकडनं शेवटी हात सांगावा डॉक्टरांना येत असावा. त्यांना त्याची हळूहळू सवय झालेली असावी असं माझ्या आजोबांना हे सगळं आपलं इंगित किंवा गणित सांगत असताना कुठेतरी वाटत होतं. शेवटी पुन्हा एकदा डॉक्टरांचे आभार मानल्यावर मग आजोबांनी कळीचा किंवा त्यांना भेडसावणारा प्रश्न विचारला की डॉक्टर माझ्या पोटामध्ये व्याधी होती. आतापर्यंत मी जितक्या डॉक्टरांना माझी व्याधी सांगितली त्यांनी सगळ्यांनी पोटावर हात ठेवून पोटावर सगळं लक्ष केंद्रित करून पोटात घ्यायची औषधं आणि पोटाला आराम पडेल अशा काही गोष्टी सांगितल्या. पण डॉक्टर तुम्ही मात्र माझे सगळे दात काढून टाका म्हणून सांगितलं आणि जर आपली अनुज्ञा असेल आपल्याला योग्य वाटत असेल तर यामागचं जे कारण किंवा इंगित आहे त्याच्याबद्दल मला जबरदस्त असं कुतूहल आहे ते तुम्ही सांगितलं तर बाबा मी तुमचा आयुष्यभर ऋणी राहीन. माझ्या आजोबाने नम्रतेच्या भावनेने आणि उत्सुकतेने विचारलेल्या या प्रश्नाचा टाळावा किंवा याला उत्तर न द्यावं असं समोर बसलेल्या विनायक बेहेरे डॉक्टरांना काही वाटेना. त्यांनी दिलखुलासपणे समोर बसलेल्या माझ्या आजोबांना सांगायला सुरुवात केली की हे बघा करमरकर मी जेव्हा तुमचं पोट बघितलं त्याची तपासणी केली तेव्हा पोटामध्ये अगदी काहीही रोग नाही हे माझ्या निदर्शनास आलेलं होतं आणि त्याच वेळेला तुम्ही तुमची कहाणी जेव्हा मला सांगत होता आणि
मी जेव्हा तुम्हाला तपासत होतो तेव्हाही तुमचे काही दात अतिशय किडलेले आहेत हे माझ्या लक्षामध्ये आलं होतं. आता हे दात कदाचित पान तंबाखूमुळे, सिगरेटमुळे किंवा न घासल्यामुळे किडलेले असावेत असा एक मी कयास मानला आणि किडलेल्या दाताने तुम्ही जेवण करताना जे काही अन्न चावत होतात त्याच्यामध्ये त्या दातामध्ये असलेलं सगळे विषाणू म्हणजे एक प्रकारचं विषच त्या अन्नामध्ये उतरत होतं आणि तुम्ही तुमच्या घरी सुग्रास म्हणून जे काही वाढलेलं पानात असलेलं जेवत होतात ते तुमच्या घशाखाली उतरताना एक वेगळ्या प्रकारचं जहाल असं विष होऊन खाली उतरत होतं आणि मग या विषाचा पोटाला अतिशय त्रास होत होता. तरी तुमचं पोट भक्कम असल्यामुळे थोड्याच वेळात रोजच्या रोज त्या विषावरती काहीतरी आतल्या आत प्रक्रिया करून ते पोट तुमचं या विषावर विजय मिळवत होतं आणि मग तुमची पोटदुखी थांबली होती. आता हे किती वर्ष पुढे चालू राहिलं असतं हे काही आज मी तिला मला सांगता येत नाही, पण मूळ असलेलं तुमचे किडलेले दात जर काढून टाकले तर तुमच्या पोटाला आराम मिळणार हे मला त्या क्षणी ठामपणे जाणवलं होतं आणि म्हणून दात काढून टाकण्याचा डॉक्टरी सल्ला मी तुम्हाला दिला होता, कुठच्याही गोळ्या औषधं न देता. इतक्या जहाल किंवा आपल्याला पीडा देणाऱ्या अतिशय विचित्र वाटणाऱ्या आजाराचं विनायक बेहेरे डॉक्टरांनी दिलेलं सुसंगत आणि सरळ उत्तर ऐकून माझे आजोबा अतिशय थक्क झाले आणि मग आजोबांना बिलकुल राहावलं नाही आणि त्यांनी ही कथा ऐकून आपल्याला जसं वाटलं असेल तसंच वाटून त्याने त्या बेहेरे मास्तर डॉक्टरांची स्तुती करायला सुरुवात केली की डॉक्टर तुमचं निरीक्षण, तुमचं ज्ञान आणि एकंदर सगळे जे काही तुमच्याकडे आहे ते काहीतरी वेगळंच आहे बुवा. आपल्यावर उधळलेली स्तुतिस्तुमनं सगळ्यांनाच आवडतात आणि विनायक बेहेरे हे डॉक्टर काही या जगाच्या बाहेरचे नव्हते. त्यामुळे आजोबांनी जे कौतुक केलेलं होतं त्या कौतुकाची योग्य ती पोचपावती या बेहेरे डॉक्टरांनी माझ्या आजोबांना दिली आणि मग पुढे सांगितलं की करमरकर, निरीक्षण शक्ती आणि वेगळी बुद्धी हे कुठच्याही ज्ञानशाखेची पहिली पायरी असते आणि ते वापरल्याशिवाय नुसतं ज्ञानाच्या भांडारावर कुठच्याही क्षेत्रामध्ये चांगलं यश काही मिळवता येत नाही. करमरकर, मी तुमचे दात बघून तुमच्या पोटाच्या व्याधीचं निदान केलं आणि आज तुम्हाला बरं वाटलं, पण माझ्या वडिलांनी म्हणजे विश्वंभर बेहेऱ्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका बाईकडे बघून तिला झालेल्या भयंकर आजाराचं निदान केलं आणि तासाभरामध्ये तिची त्या आजारातून सुटका केली. साहजिकच आजोबांच्या मनामध्ये या विनायक बेहेरेंच्या वडिलांनी म्हणजे विश्वंभर बेहेऱ्याने नक्की काय केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता चाळवली गेली आणि बेहेरे डॉक्टरांनी त्याच बैठकीमध्ये माझ्या आजोबांना त्यांच्या वडिलांची एक आगळी वेगळी पण ज्ञानशाखेशी आणि वैद्यकशास्त्राशी जोडलेली कथा सांगून टाकली. ती कथा मी आपल्याला सांगणार आहे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये.